दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तकृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही दत्तगुरूंच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे. कारण बघा, याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जाते. खंडोबांचे नवरात्र देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजरे केले जाते. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारला खूप जास्त महत्त्व असते आणि या गुरुवारला महत्त्व असते कारण या मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन केले जाते. घरामध्ये सुख समृद्धी राहावी, वर्षभर धनधान्याची कमतरता पडू नये यासाठी मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्येच पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेला असल्यामुळे या मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक उपवास, व्रत, वैकल्य केली जातात. पण बघा, प्रत्येकालाच उपवास, व्रत, वैकल्य जमतील असं नाही. कित्येक जणांना व्रत, वैकल्य, उपवास करण्याची इच्छा असते, पण काही कामांमुळे, जबाबदाऱ्यांमुळे किंवा काही अडचणींमुळे ते शक्य होत नाही. पण बघा, उपवास केलं म्हणजेच आपण व्रत केलं किंवा व्रताचं संपूर्ण फळ मिळालं असं नाही. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी तुम्हाला काही उपवास किंवा व्रत, वैकल्य, सेवा जमलेल्या नाहीत तरी तुम्ही निराश होऊ नका. काही जी झाडं आहेत आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये, त्या झाडांना खूप पवित्र दर्जा देण्यात आलेला आहे. फक्त या शुभ महिन्यामध्ये जर आपण या झाडांना फक्त स्पर्श केला तरी देखील बघा, या झाडांच्या स्पर्शाने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि ज्या काही विचित्र शक्तींचा प्रभाव आपल्यावर झालेला आहे तर त्या वेळीच दूर होतात. आपली खुंटलेली प्रगती होऊ लागते. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होऊ लागते. आपल्या मुलांची, आपल्या स्वतःची, पतीची प्रगती नक्कीच या झाडाला स्पर्श केल्यामुळे होते. कारण बघा, काही झाडं ही अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारी असतात. त्यामुळेच कित्येक रोपं, झाडं, वनस्पती आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये, घरामध्ये लावत असतो. कारण या झाडांच्या घरामध्ये असण्यामुळे किंवा घराजवळ असण्यामुळे घरामध्ये कुठल्याच प्रकारची जे काही वाईट शक्ती आहेत किंवा संकट आहेत तर ती येत नाहीत. कारण या झाडांचा सकारात्मक परिणाम हा एवढा जास्त असतो की वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथे तग धरू शकत नाहीत. त्यामुळे बघा, काही पवित्र वनस्पतींना, काही पवित्र झाडांना स्पर्श केल्याने देखील आपल्या अनेक प्रकारच्या कामामधले विघ्न देखील दूर होतात. आणि असेच काही मी 1-2 उपाय देखील तुम्हाला सांगते. नक्की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता जे काही थोडेसे दिवस राहिलेले आहेत, 15 दिवस राहिलेले आहेत, तर त्यामध्ये तुम्ही नक्की या झाडांना स्पर्श करा. तुम्हाला याचा खूप चांगला शुभ लाभ हा भेटेल. आणि मी जे 1-2 उपाय तुम्हाला सांगणार आहे ते देखील करण्याचा प्रयत्न करा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांना विशेष महत्त्व आहे. या झाडांना स्पर्श जरी केला आपण तरी देखील बघा, आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे पुण्यफळ नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे बघा, तुम्ही आसपास कुठे ही झाडं असतील तर त्यांना स्पर्श करा, त्यांना नमस्कार करा. मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही ते उपाय करू शकता. पहिलं जे झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. बघा, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जाते आणि चंपाषष्ठी हा जो उत्सव आहे तर तो खंडोबांचा उत्सव असतो. कारण खंडोबांचे नवरात्र देखील मार्गशीर्ष महिन्यामध्येच असते. खंडोबा म्हणजेच देवादिदेव महादेव यांचे रूप आहे, म्हणजे शिवशंभो शंकरांचे ते रूप आहेत. त्यामुळे बघा, त्यांना महादेवांना बेल हा अतिशय प्रिय आहे. बेल हा महादेवांना अर्पण केला जातो
आणि महादेवांचे अवतार असलेल्या खंडोबांना देखील बेल अर्पण केले जाते. त्यामुळे बेलाच्या झाडाला नक्की तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी स्पर्श करा. जवळपास कुठे बेलाचे झाड असेल तिथे जायचं आहे आपल्याला. त्या बेलाच्या झाडाला आपला उजवा हात जो आहे तर तो लावून आपल्या मस्तकाला तो हात लावायचा आहे. त्यानंतर बघा, या बेलाच्या झाडाला तुम्ही थोडेसे कच्चे दूध अर्पण करा आणि थोडेसे जे तांदूळ आहेत, पांढरे तांदूळ, तर ते अर्पण करायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तर नक्कीच बेलाचे झाड जे आहे त्याला तुम्ही स्पर्श करा. बेलाची पानं जी आहेत तर ती तुम्ही घरामध्ये आणून शिवशंभो शंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला ती अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर बघा, जे काही दिवस राहिलेले आहेत आता, तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये एक बेलपत्र टाकून त्याने तुम्ही अंघोळ करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी बेलपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि अशा या पाण्याने अंघोळ करा. यामुळे बघा, शरीराचे शुद्धीकरण होते. त्याचबरोबर आपल्याला जे काही दोष लागलेले असतात, आपल्याकडून अनेक चुका होतात देवांचं करण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये, पूजा वगैरे करताना, तर ते दोष आपले दूर होतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही, साधा सोपा उपाय नक्कीच करू शकता. पुढचं जे झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते. आणि बघा, औदुंबराचं झाड म्हणजेच त्यामध्ये साक्षात दत्तांचा वास असतो. औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून त्याला प्रदक्षिणा घातल्याने साक्षात दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो. कारण औदुंबराच्या झाडामध्ये दत्त वास करतात. त्यामुळे बघा, औदुंबराच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. मनातील एखादी तुम्ही इच्छा तिथे बोलून दाखवली आणि तिथे जर तुम्ही एक दिवा लावलात तर बघा, अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या पूर्ण होतात, कामामधली विघ्न दूर होतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की तुम्ही हा उपाय करा. औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारून तिथे एक दिवा लावण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाला तुम्हाला तिथे कच्चं दूध आणि हळद, त्याचबरोबर पाणी हे अर्पण करायचं आहे. तर हा उपाय देखील तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही करा. अजून एक 10-15 दिवस आहेत, तर कोणत्याही दिवशी तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. पुढचं जे झाड आहे ते म्हणजे केळीचं आणि हळदीचं झाड. केळीच्या झाडाला बघा, प्रत्येक शुभ कार्यामध्ये केळीचे खुंट वापरले जातात. केळीच्या पानांवरच देवी देवतांना नैवेद्य हा दाखवला जातो. केळीचे झाड हे सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. आणि बघा, केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, केळीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. सत्यनारायण पूजा करताना देखील केळीच्या खुंटाशिवाय हे पूजन अपूर्ण आहे. त्याचबरोबर सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये केळी वापरूनच सत्यनारायणाचा प्रसाद, त्याचबरोबर तीर्थ हे बनवलं जातं. त्यामुळे केळीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. केळीचं झाड आसपास कुठे असेल तर तिथे न विसरता तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका. कारण मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीचे पूजन केले जाते, महालक्ष्मीचे व्रत केले जाते. आणि महालक्ष्मीला जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर भगवान विष्णूंची सेवा देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्याला विशेष महत्त्व आहे. जर विष्णूंची सेवा तुम्ही मनोभावे केली तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. त्यामुळे केळीच्या झाडाचे पूजन करून तिथे एक दिवा नक्की लावा. त्यानंतर बघा, हळदीचे झाड.
शक्य असेल तर या महिन्यामध्ये हळदीचे रोप तुमच्या अंगणामध्ये किंवा कुंडीमध्ये लावण्याचा प्रयत्न करा. हळदीचं रोप हे सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं आणि बघा, हळदीचं रोप लावल्यामुळे आपली आर्थिक भरभराट होते. आणि बघा, याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबांचे नवरात्र असते आणि खंडोबांना भंडारा म्हणजे हळद ही अतिप्रिय आहे. आणि या हळदीच्या झाडांमध्ये देखील विष्णू वास करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे हळदीचे रोप देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. त्यानंतर बघा, जे आंब्याचं झाड आहे तर आंब्याच्या झाडाची पानं आणा, कमीत कमी 5 पानं आणा, झेंडूची फुलं आणा आणि असं तोरण मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी आपल्या घराला लावायचं आहे. कारण महालक्ष्मीच्या पूजनामध्ये जी पानं वापरली जातात त्यामध्ये आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व असतं. आंब्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण किंवा आंब्याच्या पानाचा डहाळा जरी फक्त मुख्य दरवाजाला लावला तरीही चालेल. एकदा तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे.